नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ वेदांतिका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे मराठी आणि मराठीमध्ये आज आपण शिकणार आहोत सर्कल द गिवन लेटर. म्हणजे इथे काही स्वर आणि व्यंजन दिलेले आहेत आणि इथे काही शब्द दिलेले आहेत. तर हा स्वर किंवा व्यंजन आपल्याला ह्या शब्दांमध्ये शोधायचे आहे. तर चला तर मग सुरुवात करूया सर्कल द गिवन लेटरसाठी. इथे मी आपल्याला समजण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ अ हा स्वर आहे. तर या शब्दांमध्ये आपल्याला शोधायचा आहे. तर पहिला शब्द आहे अमर. अमरमध्ये अ हा स्वर येतो. अजय. अजयमध्ये कुठे आहे बघा अ, बरोबर इथे आहे अ. अक्षर. अक्षरमध्ये कुठे आहे अ हा स्वर, बरोबर हे हा स्वर आहे अ. याला आपण सर्कल म्हणजे गोल केला आहे. यानंतर आपल्याला ई हा स्वर आपल्याला या शब्दांमध्ये शोधायचा आहे. तर कुठे आहे ई, बरोबर ईदमध्ये हा ई आहे. दुसरा शब्द आहे आई. आईमध्ये कुठे आहे ई, बरोबर इथे आहे हा ई हा लपलेला स्वर. त्यानंतर कढई. कढई या शब्दामध्ये कुठे आहे बघा ई स्वर लपला आहे, बरोबर विद्यार्थी मित्रांनो इथे आहे हा ई. त्यानंतर पुढील व्यंजन आहे क आणि इथे दिलेले आहेत शब्द. तर त्यातील पहिला शब्द आहे कप. कपमध्ये कुठे आहे क व्यंजन, बरोबर क. त्यानंतर पुढचा शब्द आहे कपाट. कपाटमध्ये क कुठे आहे, क. याला आपण सर्कल करूया. कमळ. कमळमध्ये कुठे आहे क व्यंजन, बरोबर क. इथे आहे क व्यंजन. त्यानंतर पुढील व्यंजन आहे म आणि हे आहेत शब्द. तर पहिला शब्द आहे मगर. मगरमध्ये कुठे आहे व्यंजन म, बरोबर सुरुवातीलाच हे म व्यंजन आहे. त्यानंतर मटका. मटकामध्ये म व्यंजन आहे इथे म, त्याला आपण सर्कल करूया. त्यानंतर मलम. मलममध्ये दोन दिसत आहेत का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो व्यंजन म, बरोबर इथे आहे मलममधला म आणि शेवटी देखील आहे म. त्यानंतर पुढील व्यंजन आहे घ आणि हे आहेत शब्द. पहिला शब्द आहे घर. विद्यार्थी मित्रांनो घरमध्ये कुठे लपलं आहे बघा घ व्यंजन, बरोबर घ. त्यानंतर दुसरा शब्द आहे घड्याळ. घड्याळमध्ये कुठे आहे बघा घ, बरोबर घ. याला आपण गोल करूया. त्यानंतर पुढील शब्द आहे घरटे. घरटेमध्ये कुठे आहे घ हा व्यंजन, बरोबर घ. विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढील व्यंजन आहे त. तर हे त व्यंजन आहे. तर हे त व्यंजन आणि हे शब्द आहेत. तर त्यामध्ये आपण त शोधूया ना. चला तर मग पहिला शब्द आहे तबला. तबला. तबलामध्ये त कुठे आहे बघा, कुठे आहे, बरोबर इथे आहे त व्यंजन. त्यानंतर पुढचा शब्द आहे तलवार. तलवारमध्ये कुठे आहे त, बरोबर इथे आहे त. त्यानंतर पुढील शब्द आहे मदत. मदतमध्ये कुठे लपला आहे बरं त, बरोबर शेवटी हा त लपलेला आहे, त्याला करूया सर्कल. त्यानंतर पुढील व्यंजन आहे न आणि हे शब्द दिलेत आपल्याला. तर आपण न शोधूया ना. चला तर मग पहिला शब्द आहे नळ. नळमध्ये कुठे आहे न बरं लपलेला, मिळाला इथे आहे न. त्यानंतर पुढील शब्द आहे नथ. नथमध्ये कुठे बरं न आहे, बरोबर हे आहे न व्यंजन, ह्याला करूया सर्कल. त्यानंतर पुढील शब्द आहे वचन. वचनमध्ये न कुठे बरं दिसतोय, सुरुवातीला तर नाही बाबा, हां बरोबर इथे आहे शेवटी न लपलेला, याला करूया सर्कल. त्यानंतर पुढील व्यंजन आहे ऊ कुठे शोधूया बरं. ऊ हा स्वर आहे. ऊ कुठे बरं आहे शब्द, ऊ हे शब्द दिलेले आहेत. तर ह्या शब्दांमध्ये आपण हा ऊ स्वर शोधूया. तर उखळ पहिला शब्द आहे उखळ. उखळमध्ये ऊ कुठे आहे, बरोबर इथे आहे ऊ. त्यानंतर उसळ. पुढील शब्द आहे उसळ. उसळमध्ये ऊ शोधूया, बरोबर सुरुवातीलाच आहे ऊ. त्यानंतर
उघड. उघड या शब्दामध्ये ऊ कुठे आहे? बरोबर, हा आहे ऊ. याला करूया आपण गोल. त्यानंतर पुढील व्यंजन आहे ज. ज. जमध्ये पुढील शब्द आहेत त्यामध्ये आपण ज शोधूया बरं. पहिला शब्द आहे जखम. जखम. जखममध्ये ज कुठे आहे बरं? बरोबर, इथे आहे ज. त्यानंतर पुढील शब्द आहे जहाज. जहाजमध्ये बघू किती ज आले आहेत. अरे वा, 2 ज आलेले दिसत आहेत मला तर. तुम्हाला दिसत आहेत? बरोबर, इथे आहे ज आणि इथेही आहे ज. जहाजचा ज, हा ज ज ज. आणि नंतर आहे जपान हा शब्द. जपानमध्ये ज कुठे आहे बघा? ज. बरोबर, इथे आहे हा ज. याला करूया आपण सर्कल. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात शेवटचं लेटर म्हणजे सगळ्यात शेवटचा स्वर आहे अंग. अंग. अंग हा कुठे आहे बरं? पहिला शब्द आहे अंबारी. अंबारीमध्ये अंग कुठे आहे? बरोबर, अंग. अंबारीचा अंग. त्यानंतर पुढील शब्द आहे अंग. अंग. अंगमध्ये कुठे आहे बघा? अंग स्वर सुरुवातीलाच आहे अंग आणि शेवटचा आहे शब्द अंगण. अंगणमध्ये कुठे बरं अंग हा स्वर शोधूया. बरोबर, इथेच आहे हा सुरुवातीलाच अंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो मराठी विषयामध्ये सर्कल द गिवन लेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्कल द गिवन लेटर हा देखील स्टँडर्ड फर्स्टमध्ये आल्यानंतर विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये आपण सर्कल द गिवन लेटरमध्ये स्वर आणि व्यंजन दिले होते आणि काही शब्द दिले होते. त्या शब्दांमधून आपल्याला हा लेटर किंवा हे स्वर किंवा हे व्यंजन शोधायचे होते, जे आपण शोधले आणि त्याला सर्कल म्हणजे गोल केला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सर्कल द गिवन लेटर तुम्हाला समजला असेल अशी माझी आशा आहे. समजला असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.